थाने में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना शिंदे गुट नेता राहुल शिवाले ने बताया कि 1 जनवरी को भारतीय जनता पार्टी के साथ हुई बैठक में मुंबई में चुनाव के दौरान बगावत रोकने पर चर्चा हुई। बैठक में भाजपा और शिवसेना के वरिष्ठ नेता शामिल थे, जहां बागी उम्मीदवारों से नामांकन वापस लेने की अपील की गई। आगे उन्होंने कहा कि सभी बागी उम्मीदवारों से संपर्क किया गया और सकारात्मक जवाब मिला। आइए सुनते आगे और क्या कुछ कहा राहुल शिवाले ने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यात आलं, पण यापूर्वीच आमची बैठक झाली। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि आम्ही शिवसेनेचे 4 प्रतिनिधी जे बंडखोरी झालेली आहे मुंबईत, ती बंडखोरी रोखण्याकरता आणि जे बंडखोर उमेदवार उभे राहिले त्यांना त्यांचा अर्ज मागे घेण्याकरता विनंती करण्याकरता एक समन्वय समितीची बैठक झाली। शिवसेनेचे बंडखोर आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर या सगळ्यांबाबत चर्चा होऊन उद्या 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम सगळे बंडखोर आपले अर्ज मागे घेणार आहेत। किती लोकांपर्यंत म्हणजे किती बंडखोरांपर्यंत सगळ्या बंडखोरांपर्यंत संपर्क साधला आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, कारण आपल्याला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि महायुतीचा महापौर बनवायचा आहे। म्हणून ते पण जे काय आम्ही विनंती केली त्या विनंतीला मान देऊन बहुतेक बंडखोर हे उद्या माघार घेत आहेत। धन्यवाद।